नमस्कार, जय महाराष्ट्र. आपला आजचा जो व्हिडिओ आहे, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या सर्व लाडक्या बहिणींचे देवा भाऊ तर यांना विनंतीचा व्हिडिओ मी आज हा शेअर करत आहे. तर विनंती काय आहे, तर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत जी आपल्याला आत्ता पोर्टलवर ई-केवायसी करायची आहे, त्या ई-केवायसी मध्ये महिलेचं स्वतःचं आधार कार्ड द्यायचं आहे. तिला त्या आधार कार्ड नंबरला त्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल, तिथं एक OTP येणार आहे आणि ती प्रोसिजर झाल्यानंतर पतीचं किंवा तिच्या वडिलाचं असे आधार कार्ड त्यांना द्यायचे आहेत. म्हणजे ज्या अविवाहित असतील त्यांना त्यांच्या वडिलांचा आधार कार्ड द्यायचा आहे, ज्या विवाहित आहेत त्यांना त्यांच्या पतीचा आधार कार्ड द्यायचं आहे. पण देवा भाऊ, मला बऱ्याच महिलांच्या कमेंट, मला बऱ्याच महिलांचे फोन आणि मला बऱ्याच महिला या योजनेच्या अंतर्गत व्हॉट्सअपला सुद्धा कनेक्ट आहेत. आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या योजनेवर पहिल्याच दिवसापासून मी महिलांना गाईड करत आहे. तर याच माध्यमातून बऱ्याच महिलांची मला विनंती आहे की ताई, सरकारला सांगा तुम्ही की आमच्याकडे सेकंड आधार कार्ड नाहीत, कारण आमचे मिस्टर हयात नाहीत, आम्ही आमच्या मिस्टरांपासून वेगळे राहतो, आमचा डिवोर्स झालेला आहे, आम्ही सिंगल मदर आहोत, आम्ही गोरगरीब गरजू आहोत, तरी आमच्याकडे हे आधार कार्ड नसल्यामुळे आम्ही केवायसी करू शकणार नाही. आणि बऱ्याच अशा अविवाहित मुली आहेत ज्यांचे वडीलच हयात नाहीयेत, तर त्या सुद्धा या योजनेची अंतर्गत जी ई-केवायसी आपल्याला करायची आहे देवा भाऊ, त्या महिला ई-केवायसी करू शकत नाहीयेत. तर तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की प्लीज या व्हिडिओची दखल घ्या आणि ते सेकंड ऑप्शन आधार कार्डचं आणि OTPचं दिलंय तिथं काहीतरी दुसरं ऑप्शन द्या. म्हणजे ह्या ज्या गोरगरीब गरजू महिला आहेत ज्यांच्याकडे दुसरं आधार कार्ड आणि दुसरं OTP साठी ऑप्शन नाही, त्या नक्कीच ई-केवायसी करू शकतील. मला माहिती आहे आपलं सरकार खूप संवेदनशील आहे आणि नक्कीच या व्हिडिओची दखल घेऊन काही ना काही त्या पोर्टलवर चेंजेस करतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.